धाराशिवमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू आहे। सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवर शेतकरी असमाधानी आहे। पंजाब प्रमाणे हेक्टरी 50,000 रुपयांच्या मदतीची मागणी आता शेतकरी करत आहे। धाराशिव जिल्ह्यात गेली 4 दिवसापासून पाऊस धो-धो बरसतोय आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। तुम्ही पाहू शकता की या सोयाबीनच्या पिकात अजूनही पाणी दिसतंय आणि पाणी कमी व्हायला आता काही संधी नाही असं दिसतंय, कारण एक पाणी साठल्यामुळे सोयाबीन आता जागेवर कुजू लागले। आता यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी आहेत। पाऊस बरसलाय, काय नुकसान झालंय? काय बरसलाय? ही तेरणा नदी आहे साहेब खाली। या तेरणा नदीचं पूर्ण बोरखेडा गावाला वेढा टाकते ही तेरणा नदी। आणि तेरणा नदीला थोडा बी पाऊस पडला की पात्रा बाहेर लगेच पाणी पडतं, वरून लोंढा येते खाली आणि पात्रा बाहेर पाणी पडतंय। आज रोजी ही जी सोयाबीन आहे का, ही सोयाबीन उगवा लागली आहे। बँक ऑफ इंडियाचं 1 लाख रुपये मी कर्ज काढलंय, कर्ज काढून बी आणलं, खात आणलं, इथं समजा नियोजन केलं आणि आज रोजी उद्ध्वस्त झालंय साहेब। समजा माझं सोयाबीन, माझं पंचनामा हे करून गेलेत, पण शासनानं जी म्हणजे मदत जी सांगितली आहे ती आमच्या तोंडाला पानं पुसायची आहे, कारण ह्याच्यावर तळवट येणार नाही, तारपत्री येणार नाही साहेब। ह्याच्यावर झाकाया 2-2.5 एकर सोयाबीन होती। कर्ज उधार करून उजनीहून उधार औषधे खत बिया आणली, त्याचं काही सुद्धा राहिलं नाही। 48 तास पाणी होतं, समजा सोयाबीन नासून गेले, काही सुद्धा राहिलं नाही। बँक ऑफ इंडियाचे वडिलांना सारखे फोन येतात, कर्ज भरा कर्ज भरा। कुठून भरायचं? कर्ज भरायला काही राहिलंच नाही। आमची सगळी अपेक्षा ह्या सोयाबीनवर, ह्या खरीप पिकावर होती, ती सगळी निसर्गानं वाया गेलेली आहे। आता इंडिया बँकेचे 8 दिवसाला फोन येतात, प्रत्येक शेतकऱ्यावर इंडिया बँकेचं कर्ज आहे। कर्ज फेडायची अपेक्षा ह्या सोयाबीनवर होती, परंतु तिथं काही राहिलेलं नाही। आता दिवाळी तोंडावर आले, नुकसान झालेली मला माहित आहे, माझ्या लहान लेकराला माहित नाही। लेकरावाने जर माझ्या सांगितलं उद्या मला कपडे आणा, खायला आला, तर आमच्या डोळ्यात पाण्याशिवाय दुसरं काही नाही साहेब। त्याच्यासाठी त्या शासनानं आमची ही त्यांची जी मदत आहे ते आम्हाला ही पुढं जमीन नीट करायला पैसे पुरत नाहीत। त्याच्यामुळं शासनानं मदत दिलेली ही दुसरा निर्णय करून भरघोस मदत द्यावी, एवढीच आमची नम्र विनंती आहे। तर शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झालेत, आता मदत ही मिळणार आहे। मात्र ही मदत तुटपुंजी जे असल्यानं आता शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातो आणि या सरकारनं भरघोस मदत द्यावी अशीच मागणी आता शेतकऱ्यांमधून होते। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, बोरखेडा, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।